स्टार टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स, जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्ह्यूज बटोरते हैं। ज्या देशात पत्रकारांची लायकी 2000च्या नोटेत चिप शोधणे एवढीच उरली आहे, त्या देशात आता एसी स्टुडिओत बसणारे पेड अँकर्स गरिबाच्या मुलांना मोफत शिकवणाऱ्या शिक्षकांना 2 कवडीचे म्हणत आहेत. होय, मी बोलतोय अंजना ओम कश्यप आणि त्यांच्या तथाकथित मुख्य प्रवाहातील मीडियाबद्दल, म्हणजेच गोदी मीडियाबद्दल. परीक्षांचे पेपर लीक झाल्यावर सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी हे लोक विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या यूट्यूब शिक्षकांवर भोभो भुंकत आहेत. मित्रांनो, भारताचा प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जागतिक स्वतंत्र पत्रकारिता निर्देशांक 180 देशांमध्ये थेट 157व्या क्रमांकावर घसरलाय. म्हणजे यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरली लायकी बघा किती शून्य आहे, पण माज मात्र 7व्या गगनावर आहे. जेव्हा पेपर लीक होऊन लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातं, तेव्हा हा गोदी मीडिया पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट आवडते का किंवा ते आंबे कसे खातात असले क्रांतिकारी प्रश्न विचारण्यात व्यस्त असतो. आणि जेव्हा देशातील यूट्यूब शिक्षक खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत मोफत आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा यांच्या पोटात दुखायला लागतं. मॅडम अंजनाजी, तुम्ही म्हणालात की यूट्यूब शिक्षक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तमाशा करतात. अहो, TRP साठी स्टुडिओमध्ये दररोज कोंबड्यांची झुंज लावणारे तुम्ही आम्हाला व्ह्यूजचा धडा शिकवणार? खान सर, अभिनय शर्मा यांच्यासारखे अनेक शिक्षक कोट्यवधी रुपयांचं पॅकेज सोडून घराघरात शिक्षण पोहोचवत आहेत. ते विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळत नाही तो, तर तुमच्यासारख्या दलालांनी जो शिक्षणाचा बाजार मांडलाय तो मुलीत काढत आहेत. शेवटी एकच सांगेन, शिक्षक कधीच कोणाचे तळवे चाटत नाही, समजला असाल. ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात आणि तुम्ही फक्त सत्याची चाटुगिरी करता. त्यामुळे शिक्षकांवर बोट उचलण्यापूर्वी स्वतःचा 157वा रँक नक्की तपासा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या आका आणि तुमच्यापर्यंत पोहोचला नक्की असेल तर यावरही एक डिबेट घेऊन दाखवा. देशाच्या शिक्षकांचा अपमान करणाऱ्या या गोदी मीडियाचा निषेध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.